निरोगी राहण्यासाठी सकाळचा पहिला आहार म्हणजे आपला नाश्ता. सकाळचा निरोगी नाश्ता केवळ तुमची इम्युनिटी पॉवरच वाढवत नाही तर तुमचं पचनक्रिया देखील सुधारते. त्यामुळे सकाळचा नाश्ता हेल्दी असणं खूप आवश्यक असतं. सकाळच्या नाश्त्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जी मिळते. त्यामुळे जाणून घेऊयात सकाळच्या नाश्त्यात कोणते पदार्थ खायला हवेत. रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये मध मिक्स करून तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता. या व्यतिरिक्त नाश्त्यामध्ये प्रोटीन्स, फायबर्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खाऊ शकता. त्यातील पहिलं म्हणजे फळे आणि सुकामेवा. बदाम, अक्रोड यासारखा सुकामेवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊ शकता. या व्यतिरिक्त फळे सुद्धा खा. दुसरं म्हणजे ऑमलेट आणि ग्रीन टी. अंड्यात भरपूर प्रोटीन्स असतात, ज्यामुळे पटापट वजन कमी करण्यास मदत होते. याशिवाय तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक सुद्धा वाटतं. या व्यतिरिक्त तुम्ही चहा आणि कॉफी ऐवजी निरोगी शरीरासाठी ग्रीन टी प्यायला हवा. यानंतर म्हणजे कडधान्य. अंकुर फुटलेली कडधान्य शरीराला दिवसभर ॲक्टिव्ह राहण्यासाठी ऊर्जा देतात. यात व्हिटॅमिन ए, बी, B12 तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न असतात. त्यामुळे दररोज अंकुर फुटलेली कडधान्य खाणं आरोग्यासाठी बेस्ट असेल. दलिया पोटासाठी खूप फायदेशीर असतं. दलिया तुमचं पोट स्वच्छ ठेवतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतं. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही दलिया खाऊ शकता. यानंतर मूगडाळ चिला. भारतीय घरामध्ये मूगडाळपासून अनेक प्रकारच्या निरोगी पाककृती बनवल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे मूगडाळ चिला. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही हेल्दी असा मूगडाळ चिला सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.